नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा एक नोटिफिकेशन आलेलं आहे जे की SRPF कडून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे. बघा SRPF राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी जर दिनांक पाहिला तर 7 फेब्रुवारी 2025 रोजी हे नोटिफिकेशन काय आहे हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर बघा हे कोणत्या ठिकाणाहून, बघा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 कॅम्प परिसर गोरेगाव या ठिकाणाहून हे जे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. बघा हा जो विषय आहे म्हणजे प्रत्येक गटाला, म्हणजे जेवढे काही आपले गट आहे SRPFचे त्या प्रत्येक ग्रुपला हे नोटिफिकेशन टाकण्यात आलेलं आहे. प्रत्येक गटाला त्याकडे विषय काय माहिती आहे का, पोलीस भरती 2025 बाबत विषय आहे. तर चला थोडक्यात हे आपण नोटिफिकेशन रीड करून घेऊया. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की वॅकन्सी ज्या पोलीस भरतीच्या जागा आहे त्या केव्हा निघणार आहे, म्हणजे फॉर्म भरणं कधी सुरू होणार आहे आणि ग्राउंड होण्याचे चान्सेस कोणत्या महिन्यात, म्हणजे कोणत्या महिन्यापासून ग्राउंड सुरू होऊ शकते. तर ॲज मी तुम्हाला याचं एक प्रिडिक्शन सांगणार आहे, एक अंदाज सांगणार आहे आणि अंदाज जवळपास आपला 90% हा खरा ठरतो, म्हणजे तोच अंदाज राहणार आहे. 100% सांगतो मी तुम्हाला. हे नोटिफिकेशन वाचू. बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की महिना कोणता रे, ऑगस्ट आणि किंवा सप्टेंबर 2025 मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदाकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे. बघा म्हणजे भरतीची जी आपली समोरील भरती होणार आहे त्यासाठी रिक्त पदाची जी माहिती आहे ती तुम्ही आम्हाला पाठवायची आहे. तर सदर भरतीच्या पूर्वतयारीकरता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं चाललं की आता भरती प्रक्रिया जी आहे ती प्रस्तावित करण्यात आलेली आहे की ह्या महिन्यात भरती प्रक्रिया होणार आहे, त्यासाठी काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. बघा त्या अनुषंगाने समादेशक यांना कळविण्यात येते की त्यांनी खालील नमूद बाबतीची पूर्तता करावी. बघा काय काय दिलेलं आहे या ठिकाणी. अस्थापनेवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर काय रे सशस्त्र पोलीस हवालदार, त्यानंतर सशस्त्र पोलीस नाईक आणि त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई, म्हणजेच काय रे SRPF. या ठिकाणी दिलेले 1/1/2025 रोजी जी सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा. म्हणजे ज्यांची म्हणजे काय म्हणून त्यांचा जो सर्व्हिस पिरियड आहे तो संपलेला आहे, म्हणजे रिटायरमेंटची जी यादी आहे ती आम्हाला 1/1/2025 पर्यंत सादर करावा, म्हणजे असं त्यांचं म्हणणं होतं की तोपर्यंत त्यांनी सादर केली असेल बहुतेक. तर समोर बघूया आपण. त्यानंतर बघा आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. बघा ही इम्पॉर्टंट गोष्ट आपल्यासाठी अगोदर हे वाचून घेऊ. अस्थापनेवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक, SRPF शिपाई यांच्या मंजूर हजर रिक्त पदांची सद्यस्थितीदर्शक माहिती या कार्यालयास सादर करावी. म्हणजे इथं मेन मुद्दा कळतो 2 नंबरचा काय आहे की हजर, म्हणजे थोडक्यात सांगायची की रिक्त पदाचा जो अहवाल आहे तो कोणत्या रे SRPF ग्रुप क्रमांक जे 8 आहे त्याच्याकडे लवकरात लवकर पाठवण्यात यावा. तर बघा ह्या ठिकाणी 31/12/2024 पर्यंत अस्थापनेवरील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होणाऱ्या पोलीस अंमलदाराची यादी या कार्यालयात सादर करावी. म्हणजे काय रे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जेवढे काही रिक्त पदं म्हणजे होणार आहे, जेवढे काही लोक सेवानिवृत्त होणार आहे म्हणजे रिटायरमेंट घेणार आहे त्यांचीसुद्धा जी माहिती आहे ती SRPF ग्रुप क्रमांक 8ला गोरेगावला पाठवण्यात यावी. म्हणजे काय रे 2025 पर्यंत जेवढे काही डिसेंबर महिन्यापर्यंत जेवढे काही रिक्त पदं होणार आहे ते सुद्धा जे भरतीचे पदं आहे ते 2025ची जी आता भरती होणार आहे त्या भरतीमध्ये ॲड करण्यात येणार आहे. तर बघा या ठिकाणी काय सांगले, तरी उपयुक्त नमूद मुद्द्याची माहिती कधीपर्यंत कळवायची रे 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत ह्या वेबसाईटवरती सादर करायची आहे, ही विनंती केलेली आहे. या ठिकाणी बघू शकता टोटल गट किती आहे, 1 ते 19 गट आहे आणि राज्य राखीव पोलीस बल पुणे नागपूर. आता येऊ आपल्या मेन मुद्द्यावर की भरती केव्हा निघणार आहे, ग्राउंड केव्हा चालू होणार आहे. बघा आता ह्या ठिकाणी तुम्ही जर एक गोष्ट जर ह्या ठिकाणी ऑब्झर्व केली, थोड्याला झूम करतो लिहायला आपलं बरं पडेल. एक गोष्ट जर तुम्ही ह्या ठिकाणी ऑब्झर्व केली तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसत आहे की रिक्त पदाची जी माहिती आहे ती 10 फेब्रुवारीपर्यंत आता प्रत्येक गटाला पाठवण्यात अनिवार्य आहे. या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात जी आहे ती सगळी माहिती वगैरे सगळ्या जागा वगैरे डिक्लेअर होईल. म्हणजे फेब्रुवारीचा जो मंथ आहे एंडिंगचा जो वीक आहे, एंडिंगच्या वीकमध्ये काय होणार आहे रे, रिक्त जागेची माहिती येऊन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे फेब्रुवारीच्या या वीकमध्ये. फेब्रुवारी लास्ट वीक किंवा मार्चमध्ये, म्हणजे धरून चाललं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात काय रे तुमची भरती त्या ठिकाणी पडणार आहे, भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार आहे. मार्चमध्ये 7-8 मार्चपासून तुमचे जे फॉर्म आहे फॉर्म फिलअप चालू होणार आहे. 7-8 मार्चपासून तर कधीपर्यंत रे एप्रिलपर्यंत.
तर आता ह्या ठिकाणी जे ग्राउंड आहे ते चालू होणार तुमचे एप्रिल महिन्यात. एप्रिल जो महिन्यात आहे त्या ठिकाणी तुमचे ग्राउंड स्टार्ट होणार आहे. मार्चमध्ये तुमचे फॉर्म भरून घेणार आहे. 17 ते 18 एप्रिलपासून तुमचे ग्राउंड ह्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. ग्राउंडला 17 ते 18 एप्रिलला तुमचे ग्राउंडला सुरुवात होणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि जे बाकीची प्रोसेस आहे एप्रिल झाला, मे आणि जून हे 3 महिन्यात तुमचे ग्राउंड उरकून होणार आहे. आणि आता राहिलेले कोणते महिने आहे? ऑगस्ट, जुलै आणि ऑगस्ट. जुलै आणि ऑगस्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहे, जी की पोलीसची. काहीची जुलैमध्ये होतील आणि उरलेल्यांची ऑगस्टमध्ये एक्झाम होऊन जाणार आहे. फक्त विषय राहणार आहे मुंबई पोलीसचा. तर मुंबई पोलीसचं कधी पण थोडं लेट होतं, कारण की त्याचं कसं रे थोडं वेगळं डिपार्टमेंट आहे मुंबई पोलीसचं. तर अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया होणार आहे. जर का तुम्ही अजूनसुद्धा तयारी चालू नसेल केलं तर प्लीज भावानं तयारी चालू करा. भरती शुअर निघणारच आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सांगतो मी तुम्हाला. वॅकन्सी किती राहणार आहे? 10,000 कमीत कमी 10,000, जास्तीत जास्त 14,000 ह्या दरम्यान वॅकन्सी राहणार आहे. कमीत कमी धरून चालायचे 10,000च्या कमी वॅकन्सी निघत नाही. डिसेंबर 2025च्या महिन्यापर्यंत जी रिक्त पदं आहे ते सगळे पदं ह्या ठिकाणी भरण्यात येणार आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यानंतर जी काही पोलीस भरतीची अपडेट राहील ती आपल्या या मराठी GK चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. त्याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.